नमस्कार मित्रांनो, कसा आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. यस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज जे आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजबद्दल आपण सर्वांना इतिहास माहीत आहे, सर्वांना त्याबद्दल माहिती आहे, मला सांगण्याची काही गरज नाही. आपलं जे स्वराज्य निर्माण झालं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे स्वराज्य निर्माण केलं, ते कसं निर्माण केलं याचा मला बराचसा दिवस प्रश्न पडत होता. पण मला आता जसं रिलाईज झालं की महाराज शून्यातून एवढं आपलं साम्राज्य, एवढं स्वराज्य आपलं त्यांनी निर्माण केलं, तर कसं निर्माण केलं असेल त्यांनी असं. तर हे सर्व विचार करत असताना एक बेसिक गोष्ट आपल्याला विस्मरण झालेलं होतं, मला पण झालेलं होतं की स्वराज्य निर्माण व्हावं ही तर स्त्रीची इच्छा आहे. हे आकलन शिवाजी महाराजांना झालं होतं की स्वराज्य झालं पाहिजे, ही तर देवाची इच्छा आहे, ही तर स्त्रीची इच्छा आहे. तेव्हा त्यांनी रायरेश्वरावर शपथ घेतली आणि स्त्रींची इच्छा पूर्ण करायची त्यासाठी प्रयत्न केले. तर मित्रांनो, आपण बऱ्याचदा काम करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी काम करतो. काम करत असताना आपल्याकडे आपलंच काम आहे, करूया म्हणून आपण कधी त्याला पूर्ण करू शकत नाही. हेच जर काम आपण समजा तुम्हाला कोणाला मदत करण्याची गरज पडली, कुठं काही प्रॉब्लेम आला, तर आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपण कामधाम आपला वेळ काढून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची काम करण्यासाठी आपण मदत करतो. तर याच्यातून आपल्याला गोष्ट छोटी पण आहे आणि खूप मोठी पण आहे. त्याच्यातून हा आपल्याला बोध होतो की जेव्हा आपण काम परोपकारासाठी करतो किंवा देवासाठी करतो, तर ते आपण स्वतःसाठी करत नसून देवासाठी करत आहे आणि त्यासाठी आपण तन, मन, धन आणि एनर्जी लावण्याचा प्रयत्न करतो. तर याहून हे सारांश निघतो. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आकलन झालं होतं की ही स्वराज्य निर्माण व्हावे ही तर स्त्रींची इच्छा आहे. आणि तसंच जर आपण आपल्याला काही काम करायचं असेल, आपल्याला काही अचीव करायचं असेल, तर आपण जर तसंच केलं तर ही तर स्त्रींची इच्छा आहे, मग ही फक्त निमित्त मात्र आहे. अशा प्रकारे जर आपण काम केलं तर ते काम आपण चांगल्या प्रकारे आपण करू शकतो, विदाऊट एनी कोणाचं सपोर्ट, कोणाचं मार्गदर्शन, आणि स्वयंस्फूर्तीने आपण करतो. जेव्हा आपण देवासाठी काम करत असतो तेव्हा त्यामुळे आपला स्वतःचा काही हे नसतो, लोभ हेवा असं काही नसतं. तर ही देवांची इच्छा आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. जे देव माझ्याकडून करवणार ते मी करणार आणि जे इच्छा आहे देवाची ती मी पूर्ण करणार, असं समजून आपण कार्य केलं तर मला नाही वाटत की याच्यात देव कुठंतरी आपल्याला कमी होईल आणि ते कार्य यशस्वी होईल. हेच आज आपल्याला डिस्कस करायचं होतं. धन्यवाद. होप तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.